छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड इथं लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक झाल्याची माहिती आता समोर आली आहे। 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर आलंय, तर 12 भावांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देखील मिळते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना लाभ मिळत असताना एकीकडे फसवणूक देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। आपण महिला वंचित राहू नयेत म्हणून 6-7 वेगवेगळे जे विभाग आहेत, शिक्षण विभाग आहे, ग्रामसेवक विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, महसूल विभाग आहे, इतर सगळ्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण ते फॉर्म भरायसाठी म्हणून नेमलं होतं। पण आपल्या जेव्हा लक्षात आलं की एक ठिकाणी एक भरायचा आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा भरायचा, असं काही हातावर बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनी असं केलंय आणि ज्यांनी एवढ्या चांगल्या योजनेत काही ज्यादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून, चुकीचे फॉर्म भरून, चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले, त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले। काही फॉर्मवर गाढवाचे चित्र, काही ठिकाणी काही आणखीन विचित्र असे चित्र त्यात टाकलेले आहेत, असे फॉर्म असे आलेले आहेत। म्हणून याच्यावर संशय हा विरोधी पक्षाच्या काही लोकांवर जातो निश्चित आहे आणि ही योजनेमध्ये कसा खंड पडावा किंवा ही योजना कशी बाहेरगाळावी असा सुद्धा काहीचा प्रयत्न, परंतु तसं काही होणार नाही। सरकार त्याची पूर्णपणे काळजी घेते। प्रत्येक योजनेमध्ये असे खोडा घालणारे आणि त्याचा मिसयूज करणारे लोक असतात। सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे। याचा 1 रुपया सुद्धा इकडे तिकडे गेला नाही। शेवटी हा जनतेच्या करातला पैसा आहे, जनतेला आपण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे। म्हणून त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे। याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही, फक्त घोषणाबाजी, फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यात सरकार गुंतलेली आहे।